महत्त्वाची बातमी, IPL क्वालिफायर 2 चा सामना हा पावसामुळे थांबलेला आहे आणि पाऊस पडत असल्याने मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब मधील सामना अजूनही सुरू झालेला नाहीये। हा सामना रद्द झाला तर पंजाब फायनल मध्ये जाणार असल्याची माहिती मिळते आहे, त्यामुळे मुंबई इंडियन्सला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे। यावेळी एक महत्त्वाची बातमी, IPL ची मॅच थांबलेली आहे, पावसाचा पंजाबला फायदा होण्याची शक्यता आहे। एक अतिशय महत्त्वाची बातमी, IPL क्वालिफायर 2 चा सामना पावसामुळे थांबलेला आहे। सामना रद्द झाला तर पंजाब फायनल मध्ये जाईल आणि मुंबई इंडियन्सला पावसाचा फटका बसेल असं सध्या तरी दिसतंय। यावेळी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय, पाऊस मोठ्या प्रमाणात होतोय आणि त्याचाच फटका आता क्वालिफायर 2 या सामन्याला झालेला आहे। आणि यानंतर बातमी चिंता वाढवणारी, देशात कोरोना रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये। महाराष्ट्रात देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं समोर आलंय। राज्यात जानेवारीपासून 814 कोरोना रुग्ण आढळलेले आहेत, तर गेल्या 24 तासात 65 नवे रुग्ण आढळल्यानं खळबळ माजली आहे। मात्र नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे। यानंतर एक राजकीय आरोप प्रत्यारोपांची बातमी, विधानसभा निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवारांना उभं करून लक्ष्मण हाकेंनी तोडपाणी केली असा आरोप करण्यात आला आहे। अमोल मिटकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून हा गंभीर आरोप केला। उमेदवारांकडून पैसे घेऊन ओबीसी उमेदवारांना माघार घ्यायला लावल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंवर करण्यात आलेला आहे। मात्र या ऑडिओ क्लिपची साम टीव्ही पुष्टी करत नाही। मी त्यांना म्हणणं होतं की बा तुम्ही पक्षाचं घेऊच नका, एबी फॉर्म तुम्हाला उचलायचं नसेल तर। त्यांनी एबी फॉर्म घेतला आणि आज त्यांनी सकाळी कल्पना न देता उचलला। मी त्यांना एवढंच विचारलं की बा तुम्ही का उचलला, तर त्यांचं म्हणणं की जरांगे पाटलानं जे सकाळी निर्णय घेतला विधानसभा लढवायचं नाही, त्याच्यामुळं हाके साहेबांशी माझं बोलणं झालं। त्यांनी लढतोय आपण जरांगेनी माघार घेतली म्हणून आपण थांबलेलो नाहीयेत। आपण 16-17 उमेदवार आपले आहेत, आपण लढणार आहोत, आपण लोकांना अपील करणार आहोत, लोकांच्या समोर जाणार आहोत। त्यामुळे त्यांचं काहीतरी अडचण असेल बरं का, पण माझा काही नाही अडचण नाही सर। त्यांनी आर्थिक उलाढाल केली, मी कसा दबाव टाकेन बरं। तर या संदर्भात अमोल मिटकर यांनी सोशल मीडियावर काय पोस्ट केलेली आहे पाहूयात। सदर ऑडिओ भोकर मतदारसंघातील आणि याच मतदारसंघात ओबीसी बांधवाचा राजकीय बळी देऊन हाकेनं आर्थिक देवाणघेवाण केली। अर्ज मागे घ्यायला भाग पाडलं। आता या मतदारसंघात आर्थिक तडजोड किती मोठी झाली असेल हे सुज्ञास सांगणे न लगे। दरम्यान अमोल मिटकर यांनी केलेले सगळे आरोप लक्ष्मण हाकेंनी फेटाळले, तर ॲडव्होकेट शेखर कुंटे यांनी ऑडिओ क्लिपची पुष्टी करत हाकेंवर टीका केली आहे। ह्या अमोल मिटकरीचं डोकं ठिकाणावर आहे का? म्हणजे बाय डिफॉल्ट आम्ही दादांना सुद्धा उपमुख्यमंत्री केलंय, मग आता ह्या अमोल मिटकरीचा देवेंद्र फडणवीस साहेबांना विरोध आहे, भाजपला विरोध आहे, अजितदादांना विरोध आहे का उपमुख्यमंत्री पदाला विरोध आहे? त्यामुळं तू नक्की काय करतोयस, काय बोलतोयस हे एकदा अजितदादाला विचार। महायुतीला पाठिंबा दिला होता आणि त्यावेळी आम्ही प्रेस घेऊन दिलेला आहे। त्यामुळं अमोल मिटकरी तू जरा तुझं थोडंसं तू संध्याकाळी 6 नंतर काही करत जाऊ नको, तू दिवसभरात जरा बोलत जा आणि माहिती घेऊन बोलत जा। ह्यांचे ते लोक असतात उमेदवारी वेगवेगळ्या कास्टिझम करून, जातीवाद करून, वेगवेगळ्या जातीचे उमेदवार देऊन त्यांना उचलून घ्यायला लावणं, या गोष्टी सर्रास भोकर मतदारसंघात होतात। कारण भोकर मतदारसंघ हा महाराष्ट्रातला हाय व्होल्टेज मतदारसंघ आहे, हे कोणाशी काही लपून नाही। त्याच्यामुळे 100% आर्थिक देवाणघेवाण करून आमचा उमेदवार मागे घेतलेला आहे। त्याच्या विरोधात मी भोकर न्यायालयामध्ये न्यायालयीन लढाई सुद्धा लढत आहे। मी स्वतः वकील आहे, मी 156(3) खाली अर्ज सुद्धा केलेला आहे। 100% मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, मला न्याय मिळेल आणि ह्या उमेदवारावर 420चा गुन्हा दाखल होईल। तर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुन्हा एकत्र आले होते। वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI संदर्भातल्या बैठकीनिमित्त पवार काका पुतणे एकत्र आले। शिवाजीनगरच्या साखर संकुलात दुपारी 2 वाजता एक बैठक पार पडली। या बैठकीला जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते। तर आपण बघतोय आज पुन्हा अजित पवार आणि शरद पवार हे काका पुतणे एकत्र आल्यामुळे चर्चांना उधाण आलेलं आहे। आणि आपण बघतोय एक महत्त्वाची बातमी, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला आता 7 आमदारांनी मोठा धक्का दिलाय। होय, राष्ट्रवादीच्या 7 आमदारांनी
नागालँडमध्ये सत्ताधारी नॅशनल डेमोक्रेटिव्ह प्रोग्रेसिव्ह पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादीकडून या आमदारांनी प्रवेश केल्यानंतर त्यांची गंभीर दखल घेण्यात आलेली आहे। आमदारांवर पक्षांतर्गत बंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत। 2023च्या विधानसभा निवडणुकीत 7 जागा जिंकत राष्ट्रवादी नागालँडमध्ये तिसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आली होती। मधल्या काळामध्ये ते मला 2-3 महिन्यापूर्वी भेटायला आलेले होते। त्यांची तिथं अजिबात त्या बाबतीमध्ये कामं होत नव्हती। त्याच्यामध्ये मी तिथल्या काही वरिष्ठांशी मुख्यमंत्र्यांशी वगैरे बोललेलो होतो। त्याच्यात अस्वस्थता होती, ही गोष्ट खरी आहे। ज्यावेळेस साथीच्या साथी जातात त्यावेळेस पक्षांतर बंदी कशी होईल, त्याच्यामध्ये 2/3 वगैरे त्याच्यात काही नियम आहे, त्याच्याबद्दल आम्ही चर्चा करू। आहे नागालँडचा आमदार कधी पवार साहेबांकडे बघा, हे नागालँड, मेघालय, मिझोराम, मणिपूर, सिक्कीम इकडलं राजकारण तुम्हाला माहीत नाही। फार लहान राज्य आणि इथे महाराष्ट्राच्या आधीपासून तिथे पैशाचा खेळ चालतो। आंध्राच्या कमी मतदान असतं, पैसे देऊन सरळ मतं विकत घेतली जातात। पैसे कमी पडले की हे सगळे दुसऱ्या पक्षात जातात। त्याच्यावर राजकीय चर्चा करू नये। वळूया पुढील बातमीकडे। कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी कोकाट यांना आज कानपिचक्या दिल्या आहेत। काही गोष्टी बोलून का दाखवता, मनात ठेवा असं अजित पवारांनी म्हटलंय। कृषी मंत्री म्हणजे ओसाड गावचा पाटील असं वक्तव्य माणिकराव कोकाट यांनी केलं होतं आणि यावरून अजित पवारांनी कोकाट यांना काही गोष्टी मनात ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे। हार्वेस्टिंग झालेले त्यांची तर पंचनामे करून काय करणार आहे? ढेकळाची पंचनामे करायची नाही, कांदे वगैरे ज्या पोळी वावरात आहेत त्यांचीच पंचनामे होतील। जे घरात आणून ठेवले त्याचे पंचनामे करताय ना, त्याचे पंचनामे करणं अवघड आहे, ते नियमात बसत नाही। मी त्याच्यामध्ये मागही माणिकरावना सांगितलं की शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य होता कामा नये। त्याच्यामध्ये आता शेवटी तो आपला बळीराजा आहे, तो लाखाचा पोशिंदा आहे। त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आता आम्हालाही माहिती आहे, आम्ही पण शेतकरी आहोत, परंतु काही गोष्टी बोलून कशाला दाखवायच्या, मनात ठेवायच्या। त्यांना अजून सवय नाही मनात ठेवायची, त्याच्यामुळे असलं होतं। फार महाग, आता मला जास्त महागात पडतं। तर संजय राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचा समाचार घेतला। आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, तुम्ही रेडे कापून बळी देऊन सत्तेत आला आहात, घोटाळे करून ईडीचा धाक दाखवत सत्ता मिळवली असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला। संजय राऊत हे पांढऱ्या पायाचे आहेत अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली होती। ऑलरेडी आता जे आजूबाजूला त्यांचे जेवढे उभे होते ते सुद्धा यांच्यावर नाराज आहे, कारण की यांच्याकडे कोणी बघायला तयार नाही। त्यामुळे मी तेच म्हटलं होतं की जसे आले तसे काळ्या तोंडाने इथून वापस जाणार आहे महापालिकेच्या निवडणुकीत सुद्धा। आणि काय आगे आगे देखो होता है क्या, वेळ काही लांब नाही आहे। तेव्हा आता गद्दारांना गाडून गद्दारांना पाडू मार भीम प्रतिज्ञा करत होते, मफलर मागं पुढं करत होते। आता कुठं गेलं त्यांचं मफलर? हे जिथे जाता पांढऱ्या पायाचे आहेत, जिथे जाता तिथे शिवसेना संपते। आता जळगावच्या त्याच स्टेजवरती घेऊन आलेली आहे शिवसेना। पांढऱ्या पायाचे आम्ही अंधश्रद्धा मानतच नाही। जे रेडे आणि बदकं आपण सत्तेवरती आलो असं ज्यांना वाटतंय, ते अशा प्रकारचे काळ्या पायाचे पांढऱ्या पायाचे जिभेवर डाग असल्याची भाषा करतात। तुमचं कर्तृत्व काय? घोटाळे करून तुम्ही निवडून आलेली माणसा, तुम्ही काय स्व कर्तृत्वावर निवडून आलेला आहात का? नाही, तुम्ही अमित शहाचे आश्रित आहात। तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा आहेत, मी वारंवार सांगतो। तुमचा पक्ष हा अमित शहांच्या चरणाशी असलेला आश्रितांचा पक्ष। आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी शिक्षण क्षेत्रातून। राज्यात पहिलीपासून विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षण देणार अशी मोठी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलेली आहे। मुलांमध्ये राष्ट्रभक्ती वाढावी यासाठी पहिलीपासून मुलांना सैनिकी प्रशिक्षण देणार अशी घोषणा सकाळ इन युथ समिटमध्ये भुसे यांनी केलेली आहे। पहिलीच्या पासूनच सैनिकी प्रशिक्षणाचं प्राथमिक पातळीचं धडा जो आहे तो माजी सैनिक, स्पोर्ट्स टीचर, एनसीसी स्काउट गाईड या माध्यमातून शिक्षक त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतील असं देखील सांगण्यात आलेलं आहे। माजी सैनिक कल्याण मंत्री माननीय शंभूराजे देसाई साहेब, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पण आम्हाला आश्वासन केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना अगदी पहिलीच्या विद्यार्थ्याच्यापासून त्याच्यामध्ये राष्ट्रभक्ती निर्माण झाली पाहिजे आणि म्हणून त्याला सैनिकी प्रशिक्षण देता येईल का
या दृष्टिकोनातनं पण आम्ही नियोजन करायला घेतलेलं आहे आणि पहिलीच्या पासून सैनिकी प्रशिक्षणाचे प्राथमिक पातळीवरचे धडे माजी सैनिक, आमचे स्पोर्ट्स टीचर, NCC स्काउट गाईड हे सर्व शिक्षक त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी धडे देतील. पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवणीचा JCB जप्त केलाय. म्हाळुंगे पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता आणि त्यानंतर पोलिसांनी ॲक्शन मोडवर येत कारवाई केलेली आहे आणि त्याचा JCB जप्त केलाय. प्रशांत येळवंडेंची शशांक हगवणे आणि लता हगवणे यांनी फसवणूक केली होती आणि त्यानंतर 11,70,000 रुपये हगवणेंनी परत केलेले नाहीत असा आरोप त्यांनी केला होता आणि पैसे मागायला गेलेले असताना पिस्तुलाचा धाक दाखवत पैसे मागू नको अशी धमकी दिल्याचाही आरोप होता आणि त्यानंतर आता तक्रार आल्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केलेली आहे आणि प्रशांत येळवंडेंची फसवणूक केल्याप्रकरणी हा JCB जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे हगवणेला आता आणखीन एक धक्का म्हणावा लागेल. घटस्फोटित मैत्रिणीमुळे निलेश चव्हाणचं लोकेशन मिळाल्याची माहिती समोर आली, पण या प्रकरणाशी तिचा संबंध नसल्याचं आढळल्यानं चौकशीनंतर तिला सोडून देण्यात आलं. निलेश पुण्यातून पसार झाला तेव्हापासून ही मैत्रीण त्याच्या सोबत होती. मात्र दिल्लीतून ती पुण्याला परतली आणि आपण फिरायला जाऊ असं म्हणून निलेशनं तिला सोबत ठेवलं होतं आणि तिच्या फोनचा वापरही तो करत होता आणि अशातच पोलिसांचा एका व्यक्तीच्या फोनकडे लक्ष होतं आणि त्या व्यक्तीला निलेशनं मैत्रिणीच्या नंबरवरून संपर्क केला होता. त्यावेळेस पोलिसांना निलेशच्या मैत्रिणीचा नंबर मिळाला तेव्हा निलेश आणि त्याची मैत्रीण हे दिल्लीमध्ये होते. मात्र दिल्लीतून निलेश गोरखपूरच्या खासगी बसमध्ये बसला आणि त्याची मैत्रीण पुण्याला परतली. मग पिंपरी चिंचवड पोलिसांनी तिची चौकशी केली. तिचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचं आढळल्यानं तिला पोलिसांनी सोडून दिलंय. वैष्णवी हगवणेच्या आत्महत्येमुळे मराठा समाजात संतापाची लाट निर्माण झाली आणि या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये सकल मराठा समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत हुंडाबंदीसाठी प्रत्येक शहरात एक समिती नेमून मराठा समाजामध्ये केल्या जाणाऱ्या लग्नासाठी एक आदर्श आचारसंहिता तयार करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आपण बघतोय एक महत्त्वाचा निर्णय मराठा समाजाने घेतलेला आहे. हुंडाबंदीसाठी थेट आचारसंहिता आता तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे हुंड्यासारख्या कुप्रथा बंद होतील असा विश्वास मराठा समाजाने व्यक्त केलेला आहे. लग्न सोहळे पार पडतात त्याच्यामध्ये ही आचारसंहिता लागू करण्यात येणार आहे. मोठ्या लग्नांमध्ये बहिष्कार टाकला जाणार आहे. ज्या कुटुंबामध्ये स्त्रीचा महिलेचा छळ केला जातो त्यांच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे. अशा पद्धतीची आचारसंहिता ते केलेली आहे आणि त्याच्या प्रत्येक गावोगावी प्रत्येक शहरांमध्ये आम्ही बैठका घेऊन त्या ठिकाणी त्या कमिट्या म्हणून प्रत्येक महिन्याला त्याचा रिव्ह्यू घेतला जाईल. तर सविस्तर माहिती पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा करा. कर्ज काढून लग्नात खर्च करू नका. देखावा करू नका. लग्नात हुंडा देऊ घेऊ नका. इच्छा असेल तर मुलीच्या नावावर FD करा. लग्न, साखरपुडा, हळद एकाच दिवशी करा. वळूया पुढील महत्त्वाच्या बातमीकडे. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत एक मोठा खुलासा केला आणि ज्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारला घेरण्याच्या तयारीला सुरुवात केली आहे. भारत पाक संघर्षातील कोणती कबुली जनरल अनिल चौहान यांनी दिली आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. ऑपरेशन सिंदूरबाबत मोठा खुलासा. पाकनं भारताचं विमान पाडलं. संरक्षण दल प्रमुखांच्या विधानानं खळबळ. The incident between Pakistan and India, and that is whether or not Pakistan downed an Indian jet. I think what is important is that not the jet being down, but why they living.
हे आहेत भारताचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान. सिंगापूरमध्ये ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत चौहान यांनी पाकिस्ताननं भारताचं विमान पाडल्याची कबुली दिली. त्यांच्या विधानानं खळबळ माजली आहे. मात्र भारताची 6 लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा त्यांनी फेटाळून लावला. त्यामुळे संरक्षण दल प्रमुखांचं नेमकं काय म्हणणं होतं ऐकूयात. The incident between Pakistan and India, and that is whether or not Pakistan downed an Indian jet, or in fact more than that. Can you confirm? I think what is important is that not the jet being down, but why they were down. But a jet, at least one jet was downed? Why they were good part is that we are able to understand the tactical mistake which we made. Pakistan claims 6 Indian jets were downed. Is it correct in that estimate? Absolutely incorrect, and that is not information which I said. चौहान यांच्या विधानाच्या आधी ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर एअर मार्शल AK भारती यांनी पाकिस्तानच्या हल्ल्यात नुकसान झाल्याचं कबूल केलं होतं. As I said, their planes were prevented from coming inside our border. All right. So we do not have the wreckage with us, but definitely we have downed a few planes. Numbers, we would not like to hazard a guess out here. Okay. I have the numbers. Okay. And we are getting into the technical details of it to establish it. So I would not like to put a figure at this time. दरम्यान परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांनी ऑपरेशन सिंदूर पूर्वी पाकिस्तानला पूर्वकल्पना दिल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांना घेरलं होतं. हल्ल्याआधीच पाकिस्तानला माहिती देणं गुन्हा होता. भारत सरकारनं हे केल्याचं परराष्ट्र मंत्र्यांनी जाहीररित्या मान्य केलं. 1. कोणाच्या परवानगीनं हे झालं? 2. आपण किती लढाऊ विमानं गमावली? ही सुरक्षेतील चूक नसून हा गुन्हा आहे आणि देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे, असे अनेक सवाल राहुल गांधींनी ऑपरेशन सिंदूर नंतर उपस्थित केले होते. आता दस्तूरखुद्द CDS अनिल चौहान यांनीच पाकिस्ताननं भारताचं विमान पाडल्याचं कबूल केल्यामुळे आता केंद्र सरकार याला दुजोरा देणार की आपले हात झटकणार, याकडे देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. वळूया पुढील बातमीकडे. MIM प्रमुख असदुद्दीन ओवैसींनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. जाकीर रहमान लखवी नावाचा एक दहशतवादी होता, पण तो तुरुंगात असताना एका मुलाचा बाप बनला. ओवैसी अल्जेरियामध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या दौऱ्यावर गेले होते. तिकडे त्यांनी पाकिस्तानवर सडकून टीका केली आहे. In fact, there was this one terrorist called Zakiur Rahman Lakhvi. No country in the world will allow a terrorist who's facing a terror charge. He gave birth to a son while sitting in a prison. So when Pakistan was put in grey list, immediately the trial progressed. There was one mastermind of 2611 called Sajid Mir. भारतीय लष्करानं अत्याधुनिक संरक्षण यंत्रणेची चाचणी सुरू केली आणि त्यामुळे दहशतवाद्यांचा खात्मा करण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल भारतानं टाकलेलं आहे आणि त्यामुळेच पाकला आता धडकी भरलेली आहे. पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमध्ये. संरक्षण दल आत्मनिर्भर होणार. अत्याधुनिक संरक्षण प्रणालीची चाचणी सुरू. दहशतवादाचा मुळापासून खात्मा होणार. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अत्याधुनिक लष्करी उपकरणांचा वापर करून पाकिस्तानातील दहशतवादी तळं उद्ध्वस्त करून टाकली. त्यात आता भारतीय लष्कराने स्वदेशी लष्करी तंत्रज्ञानाच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकलंय. भारतीय लष्कर पोखरण, बाबिना, जोशीमठ, आग्रा आणि गोपालपूरमध्ये अत्याधुनिक संरक्षण प्रणालीची चाचणी सुरू करत आहे. या चाचणीचा उद्देश युद्धसदृश्य परिस्थितीच्या आधी संरक्षण तंत्रज्ञानाच्या क्षमता विकसित करणं हा आहे. यात कोणत्या संरक्षण प्रणालीची चाचणी केली जाणार आहे पाहूया. 1. मानवरहित हवाई प्रणाली. UAS प्रणालीद्वारे हेरगिरी नकाशे तयार करणं सहज साध्य. 2. स्पेशलाइज्ड वर्टिकल लॉन्च SVL ड्रोन. SVL ड्रोन रनवे विना उड्डाण करण्यास सक्षम. लष्करी ऑपरेशन्स, हेरगिरी, बचाव कार्यासाठी उपयुक्त. 3. प्रिसिजन मल्टी म्युनिशन डिलिव्हरी सिस्टीम.
ड्रोनवर आधारित हत्यार प्रणाली, वेगवेगळी स्फोटकं आणि बॉम्बद्वारे अचूक लक्ष्यभेद. 4. लो लेव्हल लाईट वेट रडार, जमिनीपासून कमी उंचीवर उडणारं ड्रोन, हेलिकॉप्टरवर लक्ष ठेवण्यास सक्षम. हवाई धोक्यांचा शोध घेऊन लष्करी वापरासाठी उपयुक्त. 21व्या शतकातील नव्या आव्हानांसाठी भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू केली आणि ज्यामुळे देशासमोरील धोक्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतंय. 2023 ते 2032 या डिकेड ऑफ डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कर हे आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून 21व्या शतकातल्या मॉडर्न वॉरफेअरसाठी जबरदस्त तयारी करताना आपल्याला दिसतंय. 21व्या शतकातल्या युद्धांमध्ये पारंपरिक युद्धाच्या पलीकडे जाऊन मॉडर्न वॉरफेअरचे वेगवेगळ्या प्रकारचे डोमेन्स ऑफ वॉरफेअर, ज्यामध्ये ड्रोन वॉरफेअर, सायबर वॉरफेअर, स्पेस वॉरफेअर, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर यांचा सुद्धा समावेश असू शकतो. वेगवेगळ्या प्रकारचे डिफेन्स प्लॅटफॉर्म्स भारत तयार करताना दिसतोय. संरक्षण प्रणालीची चाचणी आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत विकसित केलेल्या स्वदेशी तंत्रज्ञानावर केंद्रित आहे. बदललेल्या भूराजनैतिक पद्धतीनुसार आता आपल्याला दुसऱ्या राष्ट्रावर अवलंबून राहण्याची गरज नाही. या चाचणीमुळे भारतीय सैन्य तांत्रिकदृष्ट्या सक्षम होणारच आहे. मात्र त्यामुळे पाकिस्तानची झोप उडाली आहे, कारण भारत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता करून दहशतवाद्यांचा खात्मा करणार आहे आणि पाकिस्तानला दिवसा चंद्र दाखवणार आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. वळूया पुढील बातमीकडे. आता पीओके घेणारच हे आम्ही नाही तर खुद्द देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी म्हटलंय. मात्र पीओके घेण्याचा प्लॅन काय आहे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी काय इशारा दिलेला आहे, पाहूयात सविस्तर या स्पेशल रिपोर्टमधून. पीओके भारतात येणारच. संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांचा निर्धार. पाकशी केवळ दहशतवाद, पीओकेवरच चर्चा. पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान संघर्षाला सुरुवात झाली. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून थेट पाकिस्तानला हादरवून सोडलं. भारतानं आता आणखी एक पाऊल पुढे टाकत पीओके मधील म्हणजेच पाक व्याप्त काश्मीर मधील नागरिक आमचे बांधव असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. पाकिस्तानशी फक्त दहशतवादावर आणि पीओकेवरच चर्चा होईल असा थेट इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी दिलाय. अब जब भी बात होगी केवल आतंकवाद पर बात होगी, पीओके पर बात होगी और किसी दूसरे मुद्दे पर पाकिस्तान के साथ बात नहीं होगी. पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोग हमारे अपने हैं, आप मानते हैं ना? पाक ऑक्युपाइड कश्मीर के लोग वो हमारे अपने हैं, हमारे परिवार का हिस्सा है. याआधी भारताच्या कारवाईनं घाबरलेल्या पाकनं पीओकेतून सैन्याला माघार घेण्यासाठी सांगितलं होतं. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर अशाच प्रकारे पीओके ताब्यात घेतलं जाईल असा इशारा दिला होता. अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी. अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 1 नुसार जम्मू आणि काश्मीर भारतीय संघराज्याचा अविभाज्य भाग आहे. 1994लाच काश्मीर भारताचा भाग असल्याचा ठराव संमत करण्यात आला होता. संविधानात पीओके बाबत स्पष्ट भूमिका मांडलेली असतानाही पाकनं 1948 मध्ये पीओकेवर अवैध ताबा घेतलाय. मात्र आता पीओके तिरंगा फडकण्याची चिन्ह आहे, कारण भारतानं पीओके जिंकण्यासाठी ब्ल्यूप्रिंट तयार केली आहे. काय आहे ही ब्ल्यूप्रिंट पाहूयात. काश्मीरच्या तुलनेत पीओके मध्ये विकास नगण्य आहे. पीओके मधल्या नागरिकांना सातत्यानं अन्यायपूर्ण वागणूक दिली जाते. उपासमारी आणि गरिबीमुळे पाक सरकार विरोधात तिथं नाराजी आहे. दहशतवादी लॉन्च पॅडमुळे स्थानिकांमध्ये असंतोष आहे.
तर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी बलूच आर्मी आणखीन आक्रमक झाली आणि यावेळेस बलूच आर्मीनं पाकिस्तानचं शहरच ताब्यात घेतलेलं आहे. स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी बलूच आर्मी पाक विरोधात आणखीन आक्रमक झाली. बलूच आर्मीनं बलुचिस्तानमधील सुराब शहर ताब्यात घेतल्यानंतर एका उच्चपदस्थ पाकिस्तानी अधिकाऱ्याला ठार केले. यावेळेस बलुचिस्तानमधील अनेक सरकारी इमारती आणि पोलीस ठाण्यांना बलूच आर्मीनं आग लावून पाक सरकारचा निषेध केला होता. यावेळी बलूच आर्मीनं सरकारी मालमत्तांचं नुकसान करून बँक लुटल्याचीही माहिती समोर आली आहे. याआधी देखील बलूच लिबरेशन आर्मीनं स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करत पाक सैन्यावर हल्ले करून 50 पेक्षा अधिक पाक सैनिकांना कंठस्नान घातलं होतं. जाफर एक्सप्रेसच्या अपहरणानंतर सुराब शहरावर ताबा घेत क्वेट्टा कराची महामार्ग बंद करून बलूच आर्मीनं पाकच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा प्रयत्न केला होता. आता उच्चपदस्थ पाकिस्तानी अधिकाऱ्याची हत्या करून पाक सैन्यापुढे बलूच आर्मीनं एक मोठं आव्हान उभं केलंय. बलूच आर्मीच्या हल्ल्याचा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी तीव्र शब्दात निषेध केलाय. युक्रेननं बलाढ्य रशियावर सर्वात मोठा ड्रोन हल्ला केलाय आणि यामध्ये रशियाची एअरबेसमध्ये उभ्या असलेल्या तब्बल 40 फायटर विमानं जी आहेत ती नष्ट झालेली आहेत. त्यामुळे पुन्हा आता जगात युद्ध पेटण्याची शक्यता आहे. पाहूयात हा एक स्पेशल रिपोर्ट. पुन्हा रशिया युक्रेन युद्ध सुरू. युक्रेनकडून 40 रशियन विमानं नष्ट. युक्रेनचा विध्वंसक ड्रोन हल्ला. 3 वर्षांनंतर पुन्हा युक्रेन आणि रशियामध्ये युद्धाला सुरुवात होणार असल्याची परिस्थिती आता निर्माण झाली आहे. त्याला कारण ठरलंय युक्रेनचा ड्रोन स्ट्राईक. युक्रेननं रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा ड्रोन हल्ला केलाय आणि या हल्ल्यात रशियाच्या सायबेरियातल्या लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आलं. युक्रेनवर हल्ला करणारी 40 बॉम्बर विमानं आता युक्रेनी ड्रोननं नष्ट करून टाकली आहेत. या विध्वंसक हल्ल्याची रशियन गव्हर्नरनंही पुष्टी केली. युक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्यात नेमका काय विध्वंस केलाय पाहूया. युक्रेननं रशियन हद्दीतील Tu-95, Tu-2, A-50 या विमानांना लक्ष्य केलंय. रशियाच्या दुर्गम भागातील बेलाया हवाई तळावर हल्ला. हल्ल्यामध्ये 40हून अधिक बॉम्बर विमानं नष्ट. हल्ल्यात 7 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता. बेलाया हवाई तळावर हल्ल्यामुळे प्रचंड आगडोंब. ओलन्या एअरबेसच्या रशियन स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सना आग. युक्रेनच्या हल्ल्यात रशियातील कोणत्या विमानांना लक्ष्य करण्यात आलेलं आहे पाहूया. Tu-95 1950च्या दशकातील सर्वात जुनं लढाऊ विमान. क्रूज क्षेपणास्त्र वाहून नेण्यास सक्षम. लांब पल्ल्यावरील शहरांना लक्ष्य करण्यास सक्षम. Tu-22 एक हायस्पीड लढाऊ विमान. क्षेपणास्त्र वाहून नेण्यास सक्षम. A-50 दुर्मिळ आणि महागडं गुप्तचर लढाऊ विमान. दुर्मिळ गुप्तचर कारवायांसाठी उपयुक्त. युक्रेननं रशियावर हल्ला केला कारण रशियाची ही विध्वंसक विमानं गेल्या काही दिवसांपासून युक्रेनवर वारंवार बॉम्बचा मारा करत होती. त्यामुळे रशियाची विध्वंसक शक्ती कमी करण्यासाठी युक्रेननं हा हल्ला केलेला आहे. मार्च 2025 मध्ये युक्रेननं अमेरिकेच्या मध्यस्थीनं 30 दिवसांच्या युद्धविरामाला मान्यता दिली होती. मात्र 31 मे रोजी रशियानं केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत युक्रेननंही रशियाला जशास तसं उत्तर दिलंय. त्यामुळे हा ड्रोन हल्ला पुन्हा जगात युद्धाची सुरुवात करतो का असा प्रश्न उपस्थित करून गेलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आणि आता बातमी मुंबईतून. मुंबईतील जुहू समुद्रामध्ये बुडून एका तरुणाचा मृत्यू झालेला आहे. फोटो काढताना तोल जाऊन तो समुद्रात पडला आणि जीवरक्षकांनी त्याला पाण्यातून बाहेर काढलं. मात्र त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झालाय. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. तरुण मित्रांसह जुहू बीचवर फिरायला तो गेला होता. फोटोचा मोह नडला. समुद्रात बुडून या तरुणाचा मृत्यू झाला.
जीवरक्षक त्याला वाचवेपर्यंत त्याच्या नाकातोंडात पाणी गेलं होतं. त्याला जेव्हा बाहेर काढलं तेव्हा त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा समुद्रकिनारी जर गेला तर सावध व्हा. पुण्यातील सदाशिवपेठ अपघात प्रकरणी आता अपडेट समोर आली आहे. आरोपी चालकाला पुणे न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. चालक जयराम मुळे याची 14 दिवसांची कोठडी त्याला देण्यात आली आहे. त्याच्या त्या येरवडा कारागृहामध्ये रवानगी करण्यात आली असून जयराम मुळे यानं त्याच्याकडे वाहन चालवण्याचा परवाना नसताना सुद्धा राहुल गोसावी सोबत दारूच्या नशेत कार चालवली होती. या अपघातामध्ये 1 जण गंभीर जखमी तर 11 जण किरकोळ जखमी झालेले. यामध्ये UPSC परीक्षार्थींचा सुद्धा समावेश आहे. आणि आता वाशिममधून एक धक्कादायक बातमी समोर येते. वाशिममध्ये अपेंडिक्सच्या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजलेली आहे. वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये ही घटना घडली. शस्त्रक्रियेनंतर 2 दिवसांनी जेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याच्यावर पोटावर भाजल्याचे घाव पाहिले तेव्हा त्यांनी तात्काळ डॉक्टरांकडे याची चौकशी केली. दरम्यान डॉक्टरांनी या घटनेमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचं सांगत अनावधानाने घडल्याचं स्पष्टीकरण दिलं. 19 तारीख को ऑपरेशन करने को ऑपरेशन थिएटर में ले गए. ले जाने के बाद में ऑपरेशन हुआ और उसके अंदर क्या शॉर्ट सर्किट हो गया, उसलिए उसका पेट जल गया. वो डॉक्टर साहब ने हमको बताया नहीं. हम तीसरे दिन हम देख रहे तो वो जख्म दिख रही हमको. तो हमने डॉक्टर साहब को पूछे कि भाई ये क्या है. तो बोले भाई वो ऐसा ऐसा हो गया, मशीन में हादसा हो गया. तो मैंने हमको तो पहले बताना था तुमने. बोले मैंने बताया थी पेशेंट को. पेशेंट क्या बताने वाला, क्या पेशेंट तो बेहोश रहने वाला है ना. इसमें कौन जिम्मेदार है उसका जलने का? दवाखाना. आणि वाशिममधून अशाच पद्धतीने एक दुसरी सुद्धा घटना समोर आली आहे. प्रसूती दरम्यान एक कापडाचा तुकडा महिलेच्या पोटातच राहिला. वाशिम जिल्ह्यातील डॉक्टरांचा हा प्रताप संभाजीनगरच्या डॉक्टरांच्या निदर्शनास आला. महिलेची शस्त्रक्रिया करून पोटातला कापडाचा तुकडा बाहेर काढण्यात आला. सुरेखा यांची 10 मे रोजी रिसोडी येथील रुग्णालयामध्ये सिझेरियन प्रसूती झाली. मात्र त्यानंतर सुरेखा यांना नेहमीच पोट दुखत असल्याने तपास केला गेला. त्यानंतर ही गंभीर बाब उघडकीस आली आहे. तर डॉक्टरांनी मात्र या संदर्भात आरोप फेटाळून लावले. 2025 आणि 29 मे 2025 या एका महिन्यानंतर त्यांनी तिथे परत सिटी स्कॅन केला. म्हणजे ते ऑपरेशन झाल्यानंतर तर तो सिटी स्कॅनमध्ये राईट ॲडनेक्झा म्हणजे उजव्या बाजूचे जे अंडाशय असतात त्यामध्ये जो मॉब दाखवलाय तो कुठल्याही सोनोग्राफीमध्ये नव्हता. आणि तो जो मॉब दाखवत आहेत मीडियावर सध्या तो मॉब एकदम फ्रेश आहे. एका वर्षानंतर एवढा फ्रेश मॉब निघणं शक्य नाही. गणेश काबरा रिसोड यांनी संभाजीनगर येथे एक तक्रार दिली होती आणि ती तक्रार आज आमच्याकडे प्राप्त झालेली आहे. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही सखोल चौकशी करून आणि जी संबंधित समिती आहे त्यांच्याकडनं अहवाल प्राप्त करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येते. आणि आता अंधारातही तुम्हाला लख्ख दिसणार आहे, कारण चीनी शास्त्रज्ञांनी केलेल्या एका प्रयोगानं माणसालाही सुपरविजन मिळवता येणार आहे. हा प्रयोग नेमका काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. आता अंधारातही लख्ख दिसणार. दृष्टिहीनांना मिळणार दिव्य दृष्टी. तंत्रज्ञानाचा आधार न्यू चमत्कार. आता अंधारामध्ये चाच पडायची गरज नाहीये, कारण अंधारात सुद्धा माणसाला दिवसासारखं लख्ख पाहता येणार आहे. एक कॉन्टॅक्ट लेन्स डोळ्याला लावली की घुबड, साप आणि वटवाघुळासारखं अंधारात पाहणं सुद्धा माणसाला जमू शकणार आहे. चीन आणि अमेरिकेच्या शास्त्रज्ञांच्या एकत्रित संशोधनातून ही लेन्स तयार करण्यात आलेली आहे. पूर्वी शास्त्रज्ञांनी उंदरावर हा प्रयोग करून पाहिला. यासाठी उंदरांच्या डोळ्यांमध्ये इंजेक्शन दिलं जात होतं. मात्र आता शास्त्रज्ञांनी नॅनो पार्टिकलच्या सहाय्याने कॉन्टॅक्ट लेन्सद्वारे सुपरविजन मिळवण्याचं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. मानवी डोळ्याची दृष्टी क्षमता ही 380 ते 780 नॅनोमीटर्स इतकी आहे. मात्र ही लेन्स लावल्यानंतर ही क्षमता 700 नॅनोमीटर ते 1 मिलीमीटर पर्यंत म्हणजेच इन्फ्रारेड लाईट पर्यंत पाहणं शक्य होणार आहे. या कॉन्टॅक्ट लेन्ससाठी विजेची किंवा बॅटरीची सुद्धा गरज नाहीये.
भविष्यामध्ये तापमानावरनं एखादी वस्तू ओळखता येणार आहे। या तंत्रज्ञानाचा वापर कुठे कुठे करता येईल पाहूयात। सैनिकांना अंधारात शत्रूवर नजर ठेवणं शक्य होईल। इन्फ्रारेडने पाठवलेले संदेश वाचता येणार। रंग आंधळेपणाच्या उपचारांसाठी उपयुक्त असेल। कमी प्रकाशामध्ये धुक्यात किंवा धुळीतही पाहण्याची क्षमता आहे। कोणत्याही ऊर्जा स्रोताशिवाय पाहण्याची क्षमता। भविष्यात या तंत्रज्ञानाचा वापर विविध क्षेत्रात करणं शक्य होईल। दृष्टिहीनांसाठी तर हे वरदानच ठरू शकेल। हे तंत्रज्ञान म्हणजे माणसाच्या नजरेला असणाऱ्या मर्यादा नाहीशा करण्याच्या दृष्टीने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल मानावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आणि या स्पेशल रिपोर्ट नंतर आता बातमी आहे काळजाचा ठोका चुकवणारी। भीषण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय। या अपघातामध्ये 4 बाईक स्वारांचा मृत्यू झालाय। वेगानं गाड्या चालल्या होत्या, त्यावेळेस ओव्हरटेक करून बाईक स्वार पुढे निघाला, मात्र समोरून वेगानं येणारी कार होती। बाईक स्वाराचं नियंत्रण सुटलं आणि वेगानं आलेली कार बाईकला धडकली। या बाईकवर 4 जण होते जे हवेत उडाले। 2 तरुण हवेत 20 फूट उंच उडाले तर दोघांना कारने 100 मीटरपर्यंत फरफटत नेलं। आणि या 4 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। थरकाप उडवणारी घटना उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये घडलेली आहे। आणि आता एक अत्यंत विचित्र अपघात समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये एक 4 चाकी वेगानं जात असते। याच वेळी बाईकवरनं ट्रिपल सीट आलेल्या बाईक स्वाराचं नियंत्रण सुटलं आणि त्याची बाईक थेट नाल्यामध्ये गेली। यावेळेस तिघांपैकी बाईकवर मागे बसलेल्या तरुणानं चलाखीनं उडी मारली आणि पुलावरील पोलाला तो लटकला। मात्र एवढा अपघात घडून सुद्धा त्या तरुणाच्या हातामधला मोबाईल मात्र त्यानं घट्ट ठेवला होता, तो सोडला नाही। या घटनेमध्ये 2 जण नाल्यात कोसळल्याने जखमी झाले आणि त्यांच्या बाईकचंही नुकसान झाल्याची माहिती मिळते। मात्र हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अद्याप कळू शकलेलं नाही। आणि यानंतर बातमी लातूरमधून। लातूरमध्ये 5 ते 6 जणांच्या टवाळखोरांनी विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली आहे। लातूरच्या रेणापूर इथं गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। शहरामध्ये महाविद्यालयासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना मद्यधुंद टवाळखोरांकडून मारहाण करण्यात आली आणि दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला। दरम्यान ही सगळी मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। आणि बातमी आहे आता कुंभमेळ्यासंदर्भातली। कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर झालेल्या आहेत। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार आहे, तर 24 जुलै 2028 पर्यंत हा कुंभमेळा सुरू राहील आणि 2 ऑगस्ट 2027 ला पहिलं शाही स्नान होणार असल्याची माहिती मिळते। यात विशेष म्हणजे तिसरा अमृत स्नान नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये स्वतंत्रपणे पार पडणार आहे। 11 सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये तर 12 सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वरमध्ये तिसरा अमृत स्नान होणार आहे। तेराही जे प्रमुख आखाडे आहेत त्याचे महंत, साधू संत आणि सर्व प्रमुख पुरोहित संघाचे मंडळी अशा सगळ्यांसोबत आज एक बैठक झाली। या बैठकीमध्ये कशा प्रकारे पुढची सगळी कारवाई करायची आहे त्याच्यावर चर्चा झाली। सर्व आखाड्यांचं म्हणणं आम्ही ऐकून घेतलं आणि त्याचसोबत आज आतापर्यंत आम्ही काय कारवाई केली आहे ती देखील त्यांना सांगितली। दरम्यान कुंभमेळ्यावरील बैठकीवरनं खासदार संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला। ते नक्की काय म्हणालेत पाहूयात। त्याने एकदा मालेगावला यायला पाहिजे, रस्ते बिस्ते इकडले पाहायला पाहिजेत। कुंभमेळा आता परवा झाला, प्रयागराजलाही झाला। हे सरकार आता कुंभमेळ्यामध्ये लोकांना अडकवून ठेवेल। जरा कामही करा महाराष्ट्रामध्ये। नाशिकचे पालकमंत्री कुंभमेळा पुढे न्यायला सक्षम आहेत, पण ठीक आहे, जे कुंभमेळा मंत्री गेलेत ना, त्यांनी एक गिरीश महाजन हे कुंभमेळा मंत्री आहेत ना,
आणि आता शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी, मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडले आहे. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सून पुढे सरकणार नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागानं केलेलं आहे. मात्र पश्चिम किनारपट्टी आणि राज्यामध्ये काही भागामध्ये हलका पाऊस कोसळेल. राज्यातल्या बहुतांश भागामध्ये मात्र कोरडं हवामान अपेक्षित आहे. दरम्यान तापमानात सुद्धा काहीशी वाढ होईल. विदर्भामध्ये 40 अंश तर मराठवाडा खानदेशामध्ये 35 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत कमाल तापमान राहील. राज्यामध्ये पावसानं थोडी विश्रांती घेतली. मात्र आज कोकण आणि विदर्भाला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार सरींची शक्यता, तर विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये विजांसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. कुठे कुठे येलो अलर्ट जारी करण्यात आले होता पाहूयात. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, यवतमाळमध्ये यासह वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदियात सुद्धा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला. अक्कलकोट तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. बोरगाव, घोळसळगाव, किरनाळी या गावांना पावसानं चांगलंच झोडपलं. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहिले. अक्कलकोट तालुक्यामध्ये सुरू असणाऱ्या पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे शेत शिवारामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे. बीडच्या धामणगाव इथं जोरदार पावसामुळे 1.5 एकर संत्रा बागेचं नुकसान झालं. संत्रा बागेमध्ये पाणी साचल्याने काही झाडं सुद्धा उन्मळून पडली. जवळपास 150 झाडांचं नुकसान झालं असून 2 लाख रुपये खर्च करून राहुल चौधरी यांनी संत्रा बागेची लागवड केली होती. दरम्यान फळबागांचे पंचनामे करता येत नाही असं उत्तर अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिलंय. नुकसान होऊन देखील फळबागांचे पंचनामे होत नसल्याने शेतकरी हताश झाले. यावेळेस सरकारनं फळबागांचे पंचनामे करावेत अशी मागणी युवा शेतकऱ्यांना केलेली आहे. तर माती वाहून जाऊन अक्षरशः जमीन ही खडकाला मायबाप सरकारला मी एवढीच विनंती करत, कारण की माझी 2020 मध्ये झाडांची लागवड झालेली आहे या, आणि 2020 पासून गेली 5 वर्ष मी अक्षरशः उन्हाळ्यात टँकरने पाणी घालून ही फळबाग जगवली होती. आणि त्यानंतर यात आलेल्या अवकाळी पावसाने या फळबागेत 3 दिवस असं गुडघे इतकं पाणी होतं आणि त्या पाण्याने माझ्या झाडाच्या मुळ्या कुजून जवळपास 150 झाडांचं नुकसान झालेलं आहे. आमचा एवढाच तुम्हाला विनंती राहील की आमचा पंचनामा करून आम्हाला होता होईल तेवढी शासनाची मदत आमच्यापर्यंत पोहोचावी. कारण शेती घडवायला किती कष्ट करावं लागतं, आम्हाला रक्ताचं पाणी करावं लागतं साहेब. अक्षरशः मॅडम राहुल बोलतोय चौधरी, ते फळबागेचे पंचनामेसाठीच तुम्हाला कॉल केला होता की आमचं. आणि आता बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची. मुंबईमध्ये सीएनजी गॅससाठी आता जादा पैसे मोजावे लागणार आहे. आजपासून सीएनजीच्या दरामध्ये किलोमागे 50 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे आणि MMR मधील सीएनजीचा नवा दर 80 रुपये प्रति किलो इतका झालेला आहे. मुंबई आणि परिसरामध्ये लाखो रिक्षा, टॅक्सी तसंच बस चालक सीएनजीवर अवलंबून आहेत. त्यामुळे या दरवाढीचा थेट फटका चालकांना आणि पर्यायाने प्रवाशांनाही बसणार आहे. दरम्यान घरगुती वापरासाठी असणाऱ्या पाईपलाईन गॅसच्या दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. पाईपलाईन गॅसचा दर 49 रुपये प्रति युनिट कायम आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील एका बँकेनं मोठा निर्णय घेतलेला आहे. आता शून्य बॅलन्सवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नसल्याची घोषणा कॅनरा बँकेनं केलेली. त्यामुळे ग्राहकांना बँकेमध्ये किमान शिल्लक ठेवण्यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क भरावं लागणार नाही. यापूर्वी बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या खात्याच्या प्रकारानुसार किमान सरासरी मासिक शिल्लक राखावी लागत होती. या निकषांची पूर्तता न केल्याबद्दल दंडही आकारण्यात येत होता. मात्र आता नव्या धोरणामुळे कॅनरा बँकेने सर्व बचत खात्यांमध्ये बदल केले. आणि आता पीएफ धारकांसाठी आनंदाची बातमी समोर येते. पीएफचे पैसे काढण्यासाठी आता आणखीन सोपं होणार आहे. कारण कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं त्यांचं नवीन प्लॅटफॉर्म EPFO 3.0 लॉन्च केलेलं आहे. त्यामुळे आता त्यांना पीएफचे पैसे काढण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. EPFOच्या नवीन प्लॅटफॉर्म आल्यानंतर ग्राहकांना ATM आणि UPI मधून देखील पैसे काढता येणार आहे.
मधून त्यांना आता पैसे काढता येणार.